हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ॲक्च्युली मी आता आजपासून एक नवीन ब्लॉग स्टार्ट करतो आहे, सुरुवात करतो आहे. आणि आपली ही गाडी आहे, आपण या गाडीवरती ब्लॉग करायला सुरुवात करतो आहे. सो बेसिकली माझी पहिली ट्रिप होणार आहे ती इथून सातारा, म्हणजे माझ्या गावाला कासपठारला. तर लेट्स गो, करूया स्टार्ट. मला गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सो बेसिकली आता वाजले आहेत सकाळचे 4 आणि आम्ही ॲक्च्युली सकाळीच निघालो आहे, म्हणजे आम्हाला ट्रॅफिक पण नाही भेटणार आणि आम्ही लवकर गावाला पोहोचू या हिशोबाने आम्ही निघालेलो आहे. लेट्स सी किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो आहे ते. आमचा प्लॅन तर आहे की सकाळी पोहोचायचं. आता मी निघालो आहे नवी मुंबईवरून, तर इथून साधारण कासपठार म्हटलं तर 550 किलोमीटर आहे समथिंग. सो मी अंदाज लावून चाललो आहे मी 5-5.5 तासामध्ये. तर रेटवेलच गाडी आवाज तुमच्यापर्यंत नक्की येत असेल. ॲक्च्युली मी नवीन सेटअप बनवला आहे, तर मी ट्राय करतो आहे, मी शिकतो आहे नवीन गोष्टी. आता लेट्स सी काय होत आहे, कसा भाव बघतो आहे तो. मला तर अजिबात आयडिया नाही आहे काय. मी कॅमेरा ऑन केला आहे आणि मी चालू झालो आहे. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. अमेजिंग. रात्रीला आमच्याकडे टपऱ्या पण चालू असतं. सो बेसिकली आमची नवी मुंबई रात्रभर जागो असते. इकडे आमचे रात्रभर चालू असतं. ते बघू शकतो. गावाला जायची वेगळीच मजा असते सिरियसली. आणि गावावरून पुन्हा यायचं तर अजिबात मन करत नाही. तो 100 पॉइंटर होणार आहे. कळंबोलीला पोहोचलो आपण. आपल्याला इथून 2 रस्ते भेटतात. एक वरतून जायला जो एक्सप्रेसवेला जातो आणि आपण एक ओल्ड पुणे रोड. तर आपल्याला ओल्ड पुणे रोडनी जायचं आहे. तर चला निघूया आपण. एक्सप्रेसवेने गेलं की आपल्याला पुढे ऑप्शन नाही. मग पुढे जाऊन आपले काका मामा भेटणार. मग आहे तुम्हाला 1500-2000 जो पण असेल तो फाईन. मौत को छू के टप से मार. सो गाईज, आता आपण खोपोलीला पोहोचलेलो आहे आणि थोड्या वेळात आपण लोणावळ्याला पोहोचणार आहोत. Tried so hard and got so far, but in the end it doesn't even matter. I had to fall. शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. So सो बेसिकली मी तुम्हाला मगाशी बोलत होतो, तो हाच पथ आहे, हाच रोड आहे जो इथून 2 डिवाइड झाला आहे. एक एक्सप्रेस वेला जातो आणि एक वरच्या बाजूला जातो. अरे कहना क्या चाहते हो. सो हा सिंगल वेच आहे. एक एक्सप्रेस वेला जातो, इकडून खालच्या बाजूने हा एक्सप्रेस वेला जाईल आणि हा इकडून वरती डिप्रेशन जाईल. एक वरतून नॉर्मल आपल्या मुंबईपुणे ओल्ड रोडला जाईल. तर आपल्याला सगळ्यांना मुंबईपुणे अरे कहना क्या चाहते हो. ओल्ड रोडला जायचं आहे. चलो
अभी मजा आएगा ना भिड़। हेलो माइक चेक चेक। तो चलिए शुरू करते हैं। छान किती दिसते फुलपाखरू या वेलीवन फुलावना. अब पता चला ना हमारे कानों को कैसा फील होता है. ओ मत गाया कर यार, मत गाया कर. So पण आता ऑलमोस्ट वी रीच देअर. आता वाया एक्सप्रेस वेने आहे आणि इथून कॉर्नर आहे. तर आपल्याला सध्या जिथून जायचं आहे तो आहे हा वाला रोड. आपल्याला जायचं आहे या रोडने. एक्सप्रेस वेमध्ये आत्ताच घालायची नाही. आणि एक्सप्रेस वे फुल आहे भाई. एक्सप्रेस वे तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो, तुम्हाला दाखवतो. एक्सप्रेस वे फुल आहे भाई. But in the end, it doesn't even matter. I tried so hard and got so far. But in the end, it doesn't even matter. I had to fall. वाईच घ्यायला गेलो ना मला घेऊन. लोक इथे दिवसभर असतात, सुद्धा कोणी नाहीये. सध्या सगळे सब झोप्या. ऍक्च्युली गरमी एवढी आहे की माणसं 3-4 वाजता झोपायला जातात. अबे साले. असं मला वाटतंय देखो बाईक लगाए लोगों ने, एंजॉय कर रहे राइडर्स. हमारा राइडर बोल रहे मत रुको, त्यामुळे आम्ही नाही थांबत आहे, नाहीतर आम्ही थांबणार होतो. It starts with या वेलीवर फुलावर अरे नाही, इथे तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत. सिंगल वे ओव्हरटेक केलं तर तुम्हाला ओव्हरटेक केलं जाईल, त्यानंतर यमाला कॉल केला जाईल आणि यम आला जाईल. I tried so hard and got so far, but in the end, it doesn't even matter. I had to fall to lose it all. But in the end, it doesn't even matter. I tried so आणि इथे पूर्ण चालू असतं. काही चाय बी भेटते का? सगळे वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि आता आम्ही चाय प्यायला चाललो आहे. तुम्ही मला बघू शकता, म्हणजे तुम्हाला मी दिसणार तर नाहीच आहे आणि मला तुम्हाला दाखवायची इच्छा पण नाही माझा फेस सध्या तरी. सो हे हॉटेल्स ऑलमोस्ट रात्रभर चालू असतात. I tried so hard and got so नाही तुम्ही व्ह्यू बघू शकता काहीच. but in the end it doesn't even matter. I had to fall to आणि तीच वाजता मॉर्निंगचा व्ह्यू बघा तुम्ही, the end मस्त व्ह्यू.